मी धनराज परगे. विद्यार्थी मित्रांनो, आजची तासिक आहे जम्बो सराव चाचणी क्रमांक 5 मधील 25 प्रश्नांची उत्तर आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाविजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत जर आमच्या मोफत मार्गदर्शनाच्या व्हॉट्सअप ग्रुपशी तुम्हाला जर जोडायचा असेल, स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. जम्बो सराव चाचणी क्रमांक 5 मधील आपण या ठिकाणी 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न काय? रोमन संख्या चिन्हानुसार m - d भागिले l. प्रश्न काय आहे? m - d भागिले l बरोबर किती? तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर हा भागाकार करावा लागेल. m ची किंमत किती आहे? 1000 वजा d ची किंमत किती आहे? 500 भागिले l ची किंमत किती आहे? 50. मग आपण जर 500ला जर 50नं भागलं तर काय येतं? हे शून्य कटला, हे शून्य कटला. 5 × 5, 5 × 5 0. म्हणजे काय आलं? 1000. या पूर्ण भागाकार याचा किती आला? 10. 1000 भागिले 10. 1000 वजा 10. 1000 मधून 10 जर गेले तर किती येईल? उत्तर असेल 990. हे आपलं उत्तर असेल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न क्रमांक 2. प्रश्न जास्त आहे त्याच्यामुळे मी चॅट वगैरे काही वाचन करणार नाही. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? 970 रुपये आहेत, त्याच्यामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? म्हणजे 50ने त्याला आपण भाग घालू. 50 × 50, 50 दुनी 100 जास्त होतं. 7 मधून 0 गेला, 7 राहिले. 9 मधून 5 गेले 4, 47. वरचा घेतला 0, 470 झाले. आता या ठिकाणी आपण 50 10 500 होतात, तर इथं 30 कमी आहेत म्हणून 50 9 450, 20 बाकी उरली. तर 50 रुपयाच्या जास्तीत जास्त 19 नोटा येतील. त्याच्यापेक्षा जास्त नोटा येत नाही. किती नोटा येतील? 19 नोटा येतील. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्या प्रश्न क्रमांक 3. का आहे प्रश्न क्रमांक 3? पहा. 8 ऑक्टोबर 2016ला 8 ऑक्टोबर 2016ला जर दुसरा शनिवार असेल, कितवा? दुसरा शनिवार असेल, तर चौथ्या शनिवारी कोणती तारीख असेल? पहा, आपण काय करू? हे शनिवार आहे. 8 ऑक्टोबरला हे पहिला आठवडा, दुसरा, तिसरा, चौथा. हे दुसरा शनिवारी 8 तारीख होती म्हणते. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. मग पहिल्या शनिवारी किती तारीख असेल? या 8 मधून 7 गेले 1 तारीख असेल. पहिल्या शनिवारी 1 तारीख, दुसऱ्या शनिवारी 8 तारीख, तिसऱ्या शनिवारी ह्याच्यात 7 मिसळ, 8 आणि 7 15, चौथ्या शनिवारी 15 आणि 7 22. तर चौथ्या शनिवारी 22 तारीख असेल. चौथ्या शनिवारी 22 तारीख असेल. आलं का लक्षात? चौथ्या शनिवारी किती तारीख असेल? 22 तारीख असेल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न क्रमांक 4? प्रश्न क्रमांक 4 काय? 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? पहा. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापल्या. ही तार आहे. 1 2 3 4 5 6 ठिकाणी कापले. हिचे तुकडे किती झाले? 7 तुकडे होतात. 1 2 3 4 5 6 7 तुकडे होतात. किती?
42,000 मिलीमीटर भागिले 7, एका तुकड्याची लांबी 7 × 7, 7 × 42, 6,000 मिलीमीटर, 6,000 मिलीमीटर किंवा 1,000 मिलीमीटर बरोबर 1 मीटर, तर हे काय होईल 6 मीटर असं बी असेल पर्यायामध्ये, किंवा 1,000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, तर हे 6 भागिले जर 1,000 केलं 0.006 किलोमीटर असंही पर्याय हेही असू शकतं, हेही असू शकतं आणि हेही असू शकतं पर्यायामध्ये. आलं का लक्षात? चला, जे योग्य आहे ते लिहा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. का आहे प्रश्न क्रमांक 5? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? ही संख्या काय आहे? 0.06, 0.6 आणि ही 6.0, 0.006. आपण जर ह्याला पैशामध्ये जर धरलं तर हे 6 पैसे होतात, 6 पैसे. ह्याला जर धरलं तर हे 60 पैसे होतात, ह्याला जर धरलं तर हे 6 रुपये होतात आणि हे तर 6 पैशापेक्षा सुद्धा कमी आहे. सर्वात मोठी संख्या कोणती असेल तर हे 6 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 3. आता ही जर संख्या पाहिलं तर ही काय आहे? 6/100 आहे, ही 6/10 आहे, ही 6/1 आहे आणि ही 6/1000 आहे. मग या ठिकाणी अंश सर्वांचा समान आहे. अंश सर्वांचा कसा आहे? समान आहे. मग ज्याचा छेद लहान ती संख्या मोठी. मोठी कोणती? ही. छेद कसा आहे ह्याचा? लहान आहे म्हणून ही मोठी. सर्वात मोठी पर्याय क्रमांक 3. आलं? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 6. का आहे प्रश्न क्रमांक 6? 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? पहा, 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने म्हणते. काय म्हणते? उतरत्या, म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर, उतरता क्रम. मोठी कोणती आहे? ही 497 आहे, 498, 497, 497, म्हणजे ही 4,98,989. 98,000ची एकच आहे, ही सर्वात मोठी आहे. त्याच्यानंतर ही 497 आहे, 497, 497, हे 998 आहे, हे 999 आहे. ही 4,97,999 ही असेल. त्याच्यानंतर ही 4,97,998 ही असेल आणि सर्वात शेवटी 4,97,889 ही संख्या असेल. मग उतरत्या क्रमाने लिहिले असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज कोणती? पहिली संख्या कोणती आहे? 4,98,989. ही दुसरी. तिसरी कोणती आहे? 4,97,998 ही तिसरी आहे. बेरीज करा. 9,8,17ला 7, हातच्याला 1, 9,1,10, 8,18ला 8, हातच्याला 1, 9,9,18, 19,ला 9, हातच्याला 1, 8,7, 15, 16, 6, हातच्याला 1, 9,9,18, 19,ला 9, हातच्याला 1, 4,4, 8, 9, 9,96,987, 9,96,987 हे उत्तर असेल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत. चला, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. का आहे प्रश्न क्रमांक 7? समीरने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक आहे? समीरनं काय केले?
35 रुपये 5 पैसे, हे 35 रुपये 5 पैसे त्यानं कसं लिहायला पाहिजे होतं? 5 पैसे आहे 35.05 असं लिहायला पाहिजे होतं, पण त्यानं काय लिहिले? 35.5 लिहिले. ती असं लिहिले 35.5. तर दोन रकमामध्ये किती फरक आहे? 35.5 वजा 35.05. इथं काहीच नाही मग शून्य आहे. 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले 4.00. 0.45चा फरक आहे, एवढ्याचा फरक आहे. 0.45 रुपयाचा फरक आहे किंवा 45 पैशाचा फरक आहे. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय आहे? प्रश्न क्रमांक 8, धनेश जवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या किती नोटा असतील? पहा, धनेश जवळ काय आहे? 50, 20, 10 आणि 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. मग नोटांची संख्या बरोबर x. नोटांची संख्या बरोबर x. मग 50 रुपयाच्या x नोटा म्हणजे काय झाले? हे 50x. 20 रुपयाच्या x नोटा म्हणजे हे काय झाले? 20x. 10 रुपयाच्या x नोटा म्हणजे ही एकूण रक्कम झाली 10x. 5 रुपयाच्या x नोटा 5x. ह्या सर्वांची बेरीज 1020 आहे. म्हणजे पहा, 50x अधिक 20x अधिक 10x अधिक 5x बरोबर 1020. बरोबर 1020. बेरीज करा. 50 आणि 20 70 आणि 10 80 आणि 5 85. 85x बरोबर 1020. x बरोबर 1020 भागिले 85. x बरोबर 1020 भागिले 85. 17 5 85. 17 सक्क 2 बदर्श 0. 5 1 5. 5 1 5. 5 गुणी 10. x ची किंमत किती आली? 12. म्हणजे या ठिकाणी 50 रुपयाच्या 12 नोटा, 20 रुपयाच्या 12 नोटा, सगळ्याच्याच 12 म्हणजे 50 रुपयाच्या 12 नोटा आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये 50 रुपयाच्या विचारले, म्हणून 50 रुपयाच्या किती नोटा? 12 नोटा असतील. आलं. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 9. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? प्रश्न क्रमांक 9, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर. पहा प्रश्न काय म्हणते? नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या झाल्या. म्हणजे हे नागपूर, हे वर्धा, म्हणजे ही बस नागपूरहून वर्ध्याला गेली आणि वर्ध्याहून नागपूरला आली तेव्हा काय झाली? ही 1 फेरी झाली. बरोबर आहे. असं तिच्या 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्या बसचे उत्पन्न किती? पहा, 1 फेरी बरोबर नागपूरहून वर्ध्याला गेले 42 प्रवासी, पुन्हा वर्ध्याहून नागपूरला आले 42 प्रवासी, म्हणजे 1 फेरी बरोबर 84 प्रवासी. बरोबर आहे. मग 4 फेरी बरोबर किती प्रवासी? 84 गुणिले 4. 4 चौक 16, 6 हातच्याला 1 4 8 32 आणि 1 33. 336 प्रवासी प्रवास केले. मग एका प्रवासाला तिकीट किती आहे? 85 रुपये. मग हे 336 गुणिले 85 करा गुणाकार. 5 × 30ला 0 हातचे आले 3. 5 × 15 आणि 3 18ला 8 हातचे आला 1. 5 × 15 अधिक 8 × 48ला 8 हातचे 4. 8 × 24. 8 × 48ला 8 हातचे आले 4. 8 × 24 आणि 4 28ला 8 हातचे 2. 8 × 24 आणि 2 26.
0 16 6 हातच्याला 1 13 आणि 14 ला 4 हातच्याला 1 7 आणि 1 8 2 28,460 रुपये. 28,460 रुपये. दिवसभराचे उत्पन्न किती आहे? 28,460 रुपये उत्पन्न असेल. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. काय म्हणते बघा. हे काही एकक, दशक, शतक, हजार, हे 10,000, लक्ष, हे 10 लक्ष, कोटी आणि हे 10 कोटी. म्हणजे 10 कोटी. 15 कोटी. हे का हे 15 कोटी. 1500 म्हणजे 1,500 आणि पुन्हा हे 15 म्हणजे 1,515. हे काय 1,000. हजार कुठं आहे? इथं 1,515 ही संख्या अशा प्रकारे लिहिली जाते. हे 15 कोटी 1515. आलं का लक्षात? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. 15 कोटी 1515 अशा पद्धतीनं संख्या लिहिली जाते. प्रश्न क्रमांक 11. काय आहे प्रश्न क्रमांक 11? 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल. पहा, हे 42 दशक, त्याच्यातून काय केले? 10 एकक वजा केले. हे वजा किती केले? 10 एकक वजा करून त्यात किती दशक, हे किती दशक मिळविल्यावर उत्तर 5 शतक येईल म्हणते. तर हे 42 दशक म्हणजे 42 गुणिले 10 वजा 10 एकक म्हणजे 10 गुणिले 1 अधिक इथं काहीतरी संख्या आहे, ह्याला गुणिले 10. 5 शतक म्हणजे 5 गुणिले 100 म्हणजे काय होईल? हे 420 वजा 10 अधिक इथं काहीतरी संख्या आहे, बरोबर संख्या काय आली पाहिजे? 500. मग 420 मधून 10 गेले, 400 किती राहिले? 10 राहिले. बरोबर आहे. अधिक इथं 90 केल्याच्या नंतर 500 येते. मग हे 90 बरोबर 9 दशक. आपल्याला काय विचारले? किती दशक? तर उत्तर काय असेल इथं? 9 दशक. पहा, 42 दशक म्हणजे 420, त्याच्यातून 10 गेले, 410. 9 दशक म्हणजे 90, 410 अधिक 90 म्हणजे 5 शतक हे उत्तर येते. आलं. उत्तर काय असेल? 9 दशक त्याच्यामध्ये मिळवावे लागतील. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. काय प्रश्न क्रमांक 12? 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? आता आपल्याला माहिती आहे 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग हे 5 तासाचे 5 गुणिले 60 अधिक 35, 6 पंचे 30, 300 अधिक 35, 335 मिनिटे. आलं का लक्षात? उत्तर काय असेल? 335 मिनिटे हे उत्तर येईल. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी, ह्याच्यामध्ये एक संख्या जर मिळवली तर 6 अंकी लहानात लहान संख्या. 6 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे 1 लिहा, त्याच्या पुढं 5 पुन्हा 0 द्या, 1 2 3 4 5 म्हणजे 1 लाख. मग ह्या 1 लाखामधूनच 85,164 वजा करा. 10 मधून 4 गेले, 6 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 9 मधून 1 गेला, 8 राहिले. 9 मधून 5 गेले, 4 राहिले. 9 मधून 8 गेला 1 म्हणजे 14,836 जर मिळवलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय येईल? 6 अंकी लहानात लहान संख्या मिळेल. आले. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 काय आहे? 7.7 अधिक 0.7 अधिक 0.70 अधिक 0.07
अधिक 0.77 अधिक 0.000007 बरोबर किती पहा. 7.7 अधिक 0.7 अधिक 00.70 अधिक 0.07 अधिक 0.77 अधिक 0.00007 करा बेरीज. 7 0 0 7 आणि 7 14 4 हातच्याला 1 7 चोक 28 आणि 1 29 9 हातचे 2 7 आणि 2 9 9.94007 हे उत्तर असेल. 9.94007 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. प्रदीपजवळ 100 रुपयाच्या नोटांच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असे मिळून 1080 रुपये आहेत. तर प्रदीपजवळ 100 रुपयाच्या किती नोटा येतात? पहा, समजा 100 रुपयाच्या X नोटा, 100 रुपयाच्या नोटांच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या. पावपट म्हणजे 500 रुपयाच्या किती नोटा झाल्या? X/4 नोटा झाल्या. म्हणजे हे काय झालं? 100X झाले. एकूण रक्कम किती झाली? 100X. हे काय होईल? 500X भागिले 4. 4 जर भागलं तर 125X येतं. हे आलं. मग निमपट नोटा 50 रुपयाच्या, म्हणजे हे 50 रुपयाच्या निमपट म्हणजे X/2 नोटा. म्हणजेच काय होईल? 50X/2 म्हणजेच इथं काय येईल? 2 जर भागलं तर 25X येते. निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या. मग 1 रुपयाच्या दुप्पट म्हणजे 2X नोटा. म्हणजे ह्याचं काय झालं? हे 2X. हे काय आलं इथं? 2X. एकूण रक्कम 1080 आहे. मग काय होईल इथं? हे 125X अधिक 25X अधिक 2X. 100 50 हे 100च्या नोटा येतात, 500च्या नोटा येतात, 50 रुपयाच्या नोटा येतात आणि 1 रुपयाच्या. हे 1 रुपयाच्या 2X बरोबर काय आहे? 10,080. बेरीज करा. 125 आणि 25 150. 150 आणि हे इथं 25X आहे. हे 25X. हो का? हे एक आकडा, हे एक आकडा, हे एक आकडा आणि हे 1 मिनिट पहा. हे 100X अधिक 125X अधिक 25X अधिक 2X बरोबर 10,080. बरोबर किती? 10,080. बेरीज करा. हे 125 आणि 25 150 आणि 100 किती झाले? 150 मध्ये जर 100 मिसळलं तर 250 आणि हे 252X बरोबर 10,080. X बरोबर 10,080 भागिले 252. 10,080 भागिले 252. बे 1 बे, बे 2 4, बे 1 12, बे 5 10 0, बे 4 8 0, बे 1 12, बे 3 6, बे 2 4, बे 5 10, बे 2 4 0. आता आपल्याला 9 न भाग घाला. 9 7 63, 9 3 27 जास्त होते. 9 2 18, 7 उरले. 9 8 72 0 म्हणजे 280 भागिले 7, 7 1 7, 7 4 28 0 40. तर X बरोबर 40. मग X कशाच्या नोटा धरल्यात आपण? 100 रुपयाच्या नोटा धरल्यात. मग 100 रुपयाच्या नोटा बरोबर 40. बरोबर किती? 40 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा. प्रश्न अवघड नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. 1 ते 100 संख्यामधील
सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे 3 यांचा गुणाकार 3 7 21 ला 1 हातचे आले 2 3 9 27 आणि 2 29 291 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल 291. आलं. पुढचा प्रश्न क्रमांक 17. का आहे प्रश्न क्रमांक 17? 4/7, 7/4, 2/28, 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14. जर आपण छेद समान केला तर छेद समान काय होतं पहा 28 होते. किंवा ह्याला बे 4 8 हे 4/7, 7/4, 1/14, 5/14. आलं का लक्षात? आता या दोन छेद समान आहे तर आपल्याला काय म्हणते सर्वात लहान अपूर्णांक. लहान कोणता आहे? ज्याचा अंश लहान ते लहान. ह्या दोन्हीपैकी हे लहान आहे. आता या दोन्हीपैकी जर काढलं तर काय होते 4 चौक 16, 16/7 चौक 28, 7 7 49/28. मग आता छेद समान आहे. लहान कोणता आहे दोन्हीपैकी? हा लहान आहे. मग हे 16/28, 1/14. आता ह्याचा जर लहान मोठेपणा ठरवायचा छेद समान केला तर ह्याला 2 न गुणावं लागेल. ह्याला 2 न गुणून घ्या. हे 16/28, 2/28. मग लहान कोणता झाला तर हाच झाला. म्हणजे 1/14 म्हणजेच 2/28 हा अपूर्णांक आहे लहान आहे. 2/28 हा अपूर्णांक कसा आहे? लहान आहे. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 18. का आहे प्रश्न क्रमांक 18? 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य नाही? पहा 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? पहा आता पर्याय क्रमांक 1 8 त्रिक 24 आणि 5, 8 त्रिक 24 आणि 5 29, 29/8. ह्याला काय करू 2 न भागू. 2 16, 2 4, 92 18. ह्याचंही काय आलं 29/8 आलं. ह्याचं काय 8 त्रिक 24 आणि 6 30, 30/8. ह्याचं काय होईल? हे 0 कटला, हे 0 कटला, 29/8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे सममूल्य नाही. पर्याय क्रमांक 3 का आहे? सममूल्य नाही. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? पहा एक ग्रोस कागद होता. एक ग्रोस म्हणजे किती? 144 कागद. एक ग्रोस म्हणजे 144 आणि एक दस्त कागद म्हणजे 24 कागद. त्याच्यापैकी 5 दस्ते कागद म्हणजे 24 गुणिले 5 म्हणजे 24 पंचे 120 कागद छपाईसाठी वापरला आहे. मग 144 वजा 120, 4 मधून 0 गेले 4, 4 मधून 2 गेले 2, 24 कागद शिल्लक राहतील. 24 कागद शिल्लक राहतील. प्रश्न क्रमांक 20. का आहे प्रश्न क्रमांक 20? सायलीने मॅरेथॉन 4 किमी अंतर 10 मिनिटात पूर्ण केले तर 1 मिनिटात तिने किती अंतर कापले? पहा 10 आपण काय करू आता 1 किमी बरोबर 1000 मीटर. तर 4 किमी बरोबर 4000 मीटर. मग हे 10 मिनिटात 4000 मीटर
तर एका मिनिटात किती? हे 4000 गुणिले 1/10, एक शून्य कटला, हे शून्य कटला, 400 मीटर किंवा 0.4 किलोमीटर किंवा 0.04 किलोमीटर हे अंतर येईल, हे उत्तर येईल. आलं का अवघड आहे का? हे सर्व प्रश्न 2017-2018च्या स्कॉलरशिप परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहे. 24च्या सर्व विभाजकाची बेरीज किती? 24चे विभाजक 1, 24, 2, 12, 3, 8, 4, 6. आता कोणता आहे ते? 6चे. ते बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4 + 6 + 8 + 12 + 24. करा बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 6 16, 16 आणि 8 किती झाले? 24 झाले इथपर्यंत. आणि हे 12 आणि 24 हे किती होतात? 36. 36 आणि 4 40, 40 आणि 20 60. बेरीज किती येते? 60 बेरीज येते. आलं का लक्षात? बेरीज किती येते? 60 बेरीज येते. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 22. काय आहे प्रश्न क्रमांक 22? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? पहा, मोठ्यात मोठी 5 अंकी मोठी संख्या, 5 अंकी मोठी संख्या काय असेल? 5 वेळेस 9. हे 1 2 3 4 5. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या काय असेल? 99. यांची बेरीज करा. यांची 18ला 8 हातच्याला 1, 19ला 9 हातच्याला 1, 9 1 10, 0 हातच्याला 1, 9 1 10 0 हातच्याला 1, 9 1 10. काय आली? 1,98,000. लहानात लहान 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 3 अंकी लहान संख्या कोणती आहे? 100. ह्याची वजाबाकी करा. 8 9 10 मधून 1 गेला 9 9 9 99,998 एवढा असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आणि 3 अंकी लहानात लहान संख्या 100. म्हणजे 99 मिसळून आले आणि 100 वजा करू लागले. म्हणजे ह्याच्यातूनच एक जर वजा केलो 99,999 मधून ह्या दोन्हीतला फरक जर एक वजा केला तर 99,998 उत्तर येते. आलं का लक्षात? तोंडी सुद्धा काढता येते. प्रश्न काहीच अवघड नाही, एकदम सोपा आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? पहा, त्याचा जन्म कधी झालाय? 15 जून 2011ला. कोणता वार होता? गुरुवार होता. माझा त्याचा पहिला वाढदिवस 15 जून 2012ला असेल. दुसरा वाढदिवस 15 जून 2013, हे 2014, 2015, चौथा वाढदिवस 2000. 5व्या वाढदिवसाला म्हणते, त्याचा 5वा वाढदिवस होता 2016ला. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2012 हा काय आहे? लीप वर्ष आहे. मग इथं काय होईल? इथं गुरुवार आला तर इथं शुक्रवार येईल का? नाही, इथं शनिवार असेल. पहिल्या वाढदिवसाला शनिवार, पुन्हा हे इथं रविवार, पुन्हा हे सोमवार, पुन्हा हे मंगळवार, आणि 2016 बी काय आहे? लीप वर्ष आहे. आणि तारीख कधी आहे? जून आहे, 15 जून, म्हणजे फेब्रुवारीच्या पुढची. मग इथं बुधवार यायच्याऐवजी इथं गुरुवार येते. 5वा वाढदिवस.
गुरुवार. 5वा वाढदिवस कधी असेल? गुरुवारी असेल. आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. 6/10 या पूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? असा जर प्रश्न आला, या 6/10 मध्ये हे 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज काय येईल म्हणते? 3 येईल म्हणते. तर काय करायचं माहिती आहे का? दोन्ही अपूर्णांक सारखे आहेत, तर त्याचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? छेद भागिले अंश, छेद भागिले अंश गुणिले बेरीज कंस बंद वजा 1. छेद किती आहे? 10. अंश किती आहे? 6. गुणिले बेरीज किती येईल म्हणते? 3 कंस बंद वजा 1. 3 1 3, 3 2 6. काय आलं? 10/2. बे 1 बे, बे 5 10 वजा 1. 5 वजा 1 बरोबर काय असेल? उत्तर 4 असेल. 4 वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल. किती वेळा? 4 वेळा मिळविल्यास बेरीज 3 येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत. चला पुढचा प्रश्न. 6363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केला. 9 इथं भाजक आहे, म्हणजे 6363 2 न भाजक कमी केला तर काय होईल? 7. भागाकार कितीने वाढेल? 6363 भागिले 9. 9 7 63. 0 वरचे घेतले 6, भाग जात नाही म्हणून 0 वरचे घेतले 3. 9 7 63 म्हणजे ह्याचा भागाकार काय आला? 707. आणि इथं 6363 भागिले 7. 7 9 63. 0 0 वरचे घेतले 6, भाग जात नाही 0. 3 घेतला. 7 9 63. ह्याचा भागाकार काय आला? तर 909 आला. दोन्हीतला फरक 909 वजा 707 202 ने वाढेल. कितीनं वाढेल? 202 न भागाकार वाढेल. या ठिकाणी आपले हे 25 प्रश्न झालेले आहेत. ज्यांचे आलेत त्यांचे अभिनंदन, नाही त्यांनी लिहून घ्या. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.